त्याचा विषय निघालाच आहे. तर मला वाटतं एक हिंदी नाटकसुद्धा केलं होतं तू, त्याच्यानंतर गौहरजानसारखं इंग्रजी नाटकसुद्धा केलं होतं. एवढ्या व्यस्ततेतून म्हणजे व्यावसायिक कामं एकामागून एक सुरू असताना एवढ्या व्यस्ततेत तू पुन्हा नाटकासाठी वेळ कसा काढला? म्हणजे त्यात 2-2, 3-3 महिने खर्ची पडतात खरं. मी आत्ताच माझे मित्र इथे मगाशी बसले होते, माहिती नाही कुठे निघून गेले. मी त्यांच्याशी बोलताना आत्ताच म्हणत होते त्यांना की मी हे कोणाला समजावूनच सांगू शकणार नाही की अशक्य काम असताना विचित्र वेळांच्या फ्लाईट्स घेऊन कुठेतरी पोचून एका नाटकाच्या प्रयोगासाठी सगळं झोपेचं शेड्यूल सगळं बिघडवून एक प्रयोग करायला मी कुठूनही जगाच्या पाठीवरून धावत येऊ शकते. हे मी का करते हे मी नाही समजावून सांगू शकणार आहे एखाद्या अशा व्यक्तीला ज्याला हे ऐकून मुळातच हां बरोबर आहे तुझं असं नाही वाटत. त्यांना मी हे समजावूनच सांगू शकत नाही. नाटक आणि त्याबद्दलची माझी ओढ आणि त्याबद्दलचं माझं प्रेम हे मला खूप हा माझा ठेवा आहे. हे माझं सगळ्यात मोठं हा माझा खजिना आहे. नाटक या माध्यमावर माझं प्रचंड प्रेम आहे. मला असं वाटतं की ते जोपर्यंत माझ्या आयुष्यात चालू नसतं ना तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो. ती कार्यशाळा आहे, ती लॅब आहे, ती एक्सपेरिमेंटल स्पेस आहे. म्हणजे बाकी मी कुठेही काहीही करत असले तरी पुन्हा एकदा येऊन नाटकात, आणि मराठीत त्याला शब्द खूप उत्तम आहे, प्रयोग म्हणतात नाटकाच्या शोला. हा इतका योग्य शब्द आहे कारण नाटकाचा शो हा खरंच प्रयोगच असतो. तेच संवाद आहेत, त्याच सगळ्या हालचाली आहेत, तोच नट आहे, तीच नटी आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा तेच सगळं परत करायचं आहे. पण आजचा प्रयोग वेगळा आहे कारण आज तुम्ही एक वेगळा दिवस जगून आला आहात. कालच्यापेक्षा आज तुमचं आयुष्य एक दिवसाने पुढे गेलं आहे. तुम्ही प्रवाही आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून प्रवाही असता. तसंच ती टेक्स्ट पण प्रवाही असते आणि तो प्रयोगही प्रवाही असतो. तर मला हे इतकं विलक्षण वाटतं नाटकाबद्दल की मी तो नाटक करण्याचा आनंद कधी सोडूच शकत नाही. त्यामुळे काहीही बाकीचं होत असो होत नसो नाटक मी करत राहणार हे मला आता कळलं आहे.